सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे। हा अनुभव नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे। प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृतीना मनाला, क्षमेची असे तो याचना तो पदाला, समर्था तुम्हावी न प्रार्थू कुणाला। या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा अनुभव आहे। या ताईंची तळमळ, या ताईंची स्वामी सेवा आणि या ताईंचा स्वामीवरती असलेला विश्वास, खरंच स्वामी त्या विश्वासाला कसे जागतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा, म्हणजे आपल्याला स्वामींची लीला कळणार आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी तिळवार वंदन करून आज मी मला आलेले माझ्या जीवनातील छोटे मोठे अनुभव आज येथे शेअर करत आहे। याआधीही मला आलेले अनुभव मी या चॅनलवरती शेअर केले आहे। आता जे काही अनुभव आले ते सांगते। काय झालं ना की स्वामीची माझी खूप म्हणजे खूप हे आहे, मी जे स्वामींना बोलते स्वामी ते करतात म्हणजे करतात। माझी इच्छा, मी स्वामींना पैसा वगैरे काहीच मागत नाही, फक्त एवढीच तळमळ असते। कुठे काही कार्यक्रम निघाला, कुठे जायचं असेल तर स्वामींना विनंती करते आणि खरंच स्वामी मला तिथे घेऊन जातात म्हणजे जातात आणि माझ्याकडून सेवा हे करून घेत असतात। आणि आता मी मठातही 8च्या आरतीला जायला लागली आहे। रोज मी न चुकता आरतीला जात असते आणि कधी काळी आपण नवीन आहे त्यामुळे जुने सेवेकऱ्यांचा आपण जर काही बोललं तर त्यांचं मन दुखावलं जातं आणि त्यांच्याकडून अपमान देखील होत असतो आणि त्यांना ते सहन होत नाही। स्वामी काळामध्ये जी सुंदराबाई होत्या तसेच आत्ता देखील प्रत्येक मठामध्ये सुंदराबाई कोणी ना कोणी राहतच, तसंच काही आमच्या मठात देखील घडत होतं। माझं मनामध्ये असं पाप कपट हे काहीच नव्हतं की मी कोणाचं मन दुखो म्हणून मी काही करावं, असं माझ्या मनात कधीच काही नव्हतं। पण एक तळमळ असायची की मला आरती मिळावी, महाराजांची सेवा माझ्याकडून घडावी, असं काहीतरी मला वाटायचं आणि मी महाराजांना म्हणायची आणि स्वामी माझीच इच्छा ती स्वामी पूर्ण करत होते। असंच माझं सोमवारी हे मौन व्रत असतं, मी कधीही बोलत नाही, त्यामुळे आरती म्हणण्याचं त्या दिवशी मला जमत नव्हतं आणि आरती माईकमध्ये म्हणायची। मी स्वामींना विनंती करायची की स्वामी मला मिळावं, असं म्हणून मी स्वामींना विनंती करायची। पण त्या दिवशी काय होतं ना की आरती मिळावी म्हणून मी स्वामींना विनंती केली, पण आरती मिळण्यासाठी मला बोलायचं नव्हतं। त्यामुळे जी एक मुलगी होती ती आरती घेणार होती आणि मी तिला खुणवलं की मला आज बोलायचं नाही, तू आरती म्हण आणि मी हे करते ओवाळते। माझी एवढीच इच्छा होती की आरती चुकायला नको, मागे पुढे व्हायला नको, त्यामुळे ती व्यवस्थित म्हणन आणि माझीही आरती होईल असं एवढीच माझी भावना होती, बाकी काही नव्हतं। पण त्या मुलीला प्रचंड राग आला आणि त्यानंतर ज्या ज्येष्ठ सेवेकरी आहे त्याही खूप कुजबूज करू लागल्या। मी त्यांना म्हटलं की तिला राग आला, तिला समजावून सांगा, माझी अशी इच्छा नव्हती। त्यावेळेस त्या ताई पुन्हा तिला जाऊन म्हटल्या की ती तसेच करते, जेव्हापासून मठात यायला लागली तेव्हापासून तिचं असं चालू झालं आहे, असं त्यांनी आणखी तिला भडकून दिलं। आणि मी असेच लग्नाला गेली होती आणि तिथे तिची जी चुलती आहे त्या मुलीची ती आली होती आणि तिथे आल्यानंतर सर्व महिलाही तिथे होत्या आणि तिथे मी त्यांना म्हटले की तिला राग आला, माझ्या मनात असं नव्हतं। त्यावेळेस सर्वजणी मला ह्या बोलू लागल्या, तू अशीच करते, मठात आल्यापासून तुलाच आरती पाहिजे असते, तूच सर्व पुढे पुढे करते, तू अजिबात आता हे करायचं नाही। त्यावेळेस मला रडूच आवराना, मी काय असं पाप केलं की असं मला ह्या बोलत आहे। माझी फक्त एवढीच इच्छा होती की स्वामींची सेवा ही व्यवस्थित झाली पाहिजे। असं असतं का? मी खूप रडली, मला खूप रडू येत होतं। घरी आली, स्वामींपुढेही खूप रडली आणि मी स्वामींना म्हटली की मी आता आरतीला जाणार नाही,
मी सेवेकऱ्यांनाही सांगितलं की उद्यापासून असं आहे तर मी स्वामीच्या मठात येणार नाही आणि सेवाही करणार नाही. त्यावेळेस एक ताई म्हटल्या की नाही, स्वामी सेवा सोडायची नाही. पण म्हटलं नाही आणि घरी आले, रडली, स्वामींनाही सांगितलं आणि स्वामींना एक विनंती केली की स्वामी, तुमची इच्छा काय आहे ते तुम्ही मला सांगा. तुमची इच्छा जर असेल की मठात जावं तर मी जाईल आणि इच्छा नसेल तर नाही जाणार. याचा मला काहीतरी दृष्टांत द्या. त्यावेळेस काय झालं ना का, मग मी रात्री झोपी गेली. झोपी गेल्यानंतर मला एक स्वप्न पडलं की असं होतं की मी मठामध्ये गेली आणि तिथे मी कुणासोबतच बोलत नाही, माझी स्वामींची सेवाही सुरू आहे असं मला तिथे स्वप्न पडलं. त्यावेळेस कळालं की स्वामींची इच्छा आहे की मठात जाऊन मी सेवा करावी. आणि खरंच मग मी स्वामींच्या इच्छेप्रमाणे दुसऱ्या दिवशी मठामध्ये गेले आणि मी मठात जाण्याच्या अगोदर त्या सर्वजणी आलेल्या होत्या आणि त्यांच्यात चर्चा चालू होती की आज ती येणारच नाही. आणि त्याच वेळेस मी लगेच मागून गेली आणि म्हटलं, नाही हो, स्वामींची इच्छा होती की मी यावं म्हणून मी आज आली, स्वामींच्या सेवेसाठी आली आहे असं मी म्हटले आणि माझी सेवा मी करू लागली. त्यानंतर त्या ताईंच्या मनामध्ये रागच होता आणि त्या म्हटल्या की तू आतमध्ये गाभाऱ्यात अजिबात जायचं नाही. मी फुलं वगैरे स्वामींसाठी आणली होती आणि खरंच त्या दिवशी मला गाभाऱ्यात आतमध्ये जाऊ दिलं नाही. खूप वाईट वाटलं आणि मी बाहेरची सेवाही करू लागले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी, आता काहीतरी चमत्कार तुम्हीच करा आणि माझा जो अपमान झाला तो माझा नाही तर तुमचा झाला. आता जिने मला गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही, थोड्या वेळातच तिने मला आतमध्ये तिच्याच तोंडाने बोलवावं, ही माझी इच्छा आहे असं मी म्हणतच स्वामी सेवा करत होती. आणि खरंच 10-15 मिनिट झाले आणि जिने मला गाभाऱ्यात जाण्यास सक्त मनाई केली होती तिनेच मला आवाज दिला की आरतीची तयारी, आरती घेण्यासाठी आतमध्ये ये. खरंच त्यावेळेस खूप दम भरून पावल्यासारखं वाटलं की स्वामींनी माझं ऐकलं आणि तिथे माझं हे झालं. त्यानंतर काय झालं ना की असेच दिवस हे चालले होते आणि मला काही ना काही अनुभव स्वामींचे येतच राहतात आणि मला आखाड्याचा महिना होता. त्यावेळेस सुवासिनी जीव घालायच्या होत्या. त्यावेळेस काय झालं ना की मला सुवासिनी तर जीव घालायच्या, पण मी म्हटलं की आखाड्याच्या शेवटच्या शुक्रवारी आपण जीव घालूया आणि मनामध्ये होतं की कोणीतरी अशा गरीब बायका जीव घालाव्या. मी त्या दिवशी सकाळी उठली, कुणालाच सांगितलं नाही, मनात इच्छा होती फक्त आणि मठात वगैरे गेली. तिथंही काहीच म्हटले नाही की जेवायला या, कोणत्याच महिलेला मी म्हटली नाही आणि घरी आली. त्यावेळेस स्वामींना म्हटलं की स्वामी, मला गरीब सुवासिनी जीव घालायच्या आहे. कोणीतरी 5 सुवासिनी मला अशा द्या की ज्या खूप गरीब आहे आणि त्यांचं मी आज पोट भरू शकेल असं काहीतरी करा. आता घड्याळामध्ये 1 वाजला होता. मी स्वामींना विनंती करत होती की स्वामी, असं काहीतरी करा की मला आत्ता जरी सुवासिनी मिळाल्या तरी मी लगेच स्वयंपाक करून त्यांना जीव घालेल. आणि खरंच असं म्हणले आणि माझी जे गाय आहे तिला मी बांधलं. गाईला बांधून मी मागच येत होती. त्यावेळेस आमच्या जवळच एक वालाचं शेत आहे, तेथे त्या महिला करेक्ट 1 वाजता तिथे आल्या. त्या दिवशी येणार नव्हत्या, पण अचानकच त्या वाल तोडण्यासाठी आल्या आणि मी त्यांना बघितल्यावर मला खूप आनंद झाला आणि मी लगेच त्यांच्याकडे गेले आणि त्यांना बोलले की माझ्याकडे सुवासिनी जेवायला येतं का, मी स्वयंपाक करते. आणि त्यांनी म्हटलं की आमचा उपवास आहे त्यामुळे आम्ही कोणीही जेवण केलं नाही आणि मी स्वामींना विनंती केली होती की मला 5 तरी सुवासिनी द्या आणि खरंच 5 सुवासिनी त्या आलेल्या होत्या. आणि मग मी लगेच स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक वगैरे करून लगेच जेवणं वगैरे मी त्यांना संध्याकाळी जीव घातलं. माझी ही खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. अशा छोट्या छोट्या इच्छा स्वामी प्रत्येक क्षणाला पूर्ण करतात. मला जर कुठे सेवेला जायचं असेल तर माझे मिस्टर मला जाऊ देत नाही, पण मी जर स्वामींना विनंती केली ना तर मिस्टरच मला सोडतात, त्र्यंबकलाही नेऊन सोडतात आणि माझ्याकडून सेवाही घडली जाते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. आता माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव मी तुम्हाला सांगते. काय झालं ना की एक दिवस माझ्या स्वप्नामध्ये असा मोठा साप आला आणि तो साप आमच्या घरामध्ये येत होता आणि तो आमच्या घरातील धान्याच्या गोण्यावरती बसला. असं मला खूप मोठं स्वप्न पडलं विचित्र. त्यावेळेस मला वाटलं की नाही, आता काहीतरी घडणार आहे, स्वामींचा हा संकेत आहे, कुठेतरी मला साप दिसेल असं मनामध्ये वाटत होतं आणि भीतीही वाटत होती. पण स्वामींचं नामस्मरण, स्वामींची ज्या घरात स्वामी पाय आहेत तिथे न्यून तिथे काहीच न्यून नाही हे तर माहीतच आहे. स्वामींवरती विश्वास होता. मग असंच
त्यानंतर स्वप्नानंतर 5-6 दिवस गेले आणि मी एका लग्नासाठी गेली होती. आणि लग्नाला मी जेवण वगैरे काहीच केलं नाही, कारण माझं पारायण चालू होतं. म्हणून मग मला घरी येण्यासाठी 2-3 वाजले आणि मी घरी आले. मिस्टर मला रागवतील की लग्नाला गेली तरी जेवली नाही, घरी येऊन जेवती. म्हणून मी पटपट जेवायला घेतलं आणि पटपट जेवण करून जावं म्हटलं. त्यांना येण्याच्या आधी आपण जेवण करून घेऊया, म्हणून मी पटपट जेवण केलं आणि बाहेर ताट ठेवण्यासाठी चालली होती. जेव्हा मी चालली त्याच वेळेस समोरून 8-9 फुटाचा इतका मोठा साप होता ना, की तो घरामध्ये प्रवेश करत होता. ज्यावेळेस आले, माझा पायाचा आवाज दणदण आला, त्यावेळेस त्याने त्याची मान ही वळवली आणि तो भिंतीच्या कडेकडेने जाऊ लागला. त्याला बघून मी खूप घाबरली होती आणि स्वामींचं नावही चालू होतं. मग मी तो कुठे जातो हे त्याच्या पाठीमागं जाऊन बघत होती. खूप भयानक हा साप होता आणि तो आम्ही जिथे सरपण ठेवलेला आहे त्या सरपणामध्ये जाऊन बसला. मग मी मिस्टरांना कॉल केला की घरामध्ये खूप मोठा साप निघाला आहे. त्यावेळेस मिस्टर वगैरे सर्वजण आले आणि मी तेच लक्ष ठेवून बसली होती की तो कुठे जातो की काय म्हणून. आणि मग तो पण मला कुठे जाताना दिसला नाही. महाराजांनाही विनंती केली की त्याला कुठे जाऊ देऊ नका, कारण माझ्या गायी ज्या असतात त्या बाहेरच असतात. भीती वाटत होती की तो गायींकडे जाऊन त्यांना चावला वगैरे तर काय करायचं. मग माझ्या मिस्टरांनी जे साप पकडतात त्यांना बोलवलं आणि ते देखील आले आणि त्यांनी सर्व काही तिथे बघितलं. तर त्यांना तो साप तिथेच दिसला आणि तो साप पकडून त्यांनी नेला. हा खूप मोठा अनुभव मला दिला. पुढे काय घडणार हे स्वामी मला अगोदरच सांगतात. माझ्या मनात कुणाविषयीच वाईट काहीच नसतं. प्रत्येकाचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागे माझं व्हावं एवढीच माझी ही विनंती असते, तळमळ असते. प्रत्येकाने सेवा करावी, सेवेकरी व्हावं आणि जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत मला स्वामींनी पोचवावं एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. हाच मला आलेला छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले. खरंच खूप छान प्रचिती आहे ताई. तुमचे अनुभव ऐकून खरंच मन हेलावून गेलं. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.